श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा माः पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। विभो भक्तिने मोक्ष ही तुच्छ केला गुणा गावया वेद तो ही भुकेला। धरी पाऊले स्वर नदी चंद्रभागा नमस्कार माझा तुला पांडुरंगा। जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी चरी बनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। तारायासी भवार्णवाद जनता तारू तुम्ही जाहला वाणीने निज राम नाम महिमा। लोका तत्वा गाईला नौका हीच खंड नाम स्मरणे। तारावयासी जन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। सद्गुरुनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय। रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति। जय जय रघुवीर समर्थ। रामा हो जय राम हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा। पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पतित पावन पावन पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा।
नाथा हो दीनानाथा नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा नाथा हो दीनानाथा हो दीनानाथा हो दीनानाथा तुझी ये चरणी तुझी ये चरणी तुझी ये चरणी राहो माथा रामा तुझी ये चरणी राहो माथा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा बंधू हो दिन बंधू बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू बंधू हो दिन बंधू हो दिन बंधू रामदास रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामदास म्हणे करुणा सिंधू रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा पतित पावन पूर्ण कामा रामा पतित पावन पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामा हो जय रामा रामा हो जय रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये 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 उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली
रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर साहुली दया करी सुख कर साहुली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु म्हणा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु रूप जयांचे मन बुद्धी परवाचे अगोचरू रूप जयांचे मन बुद्धी परवाचे अगोचरू अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव जावा पायी ब्रह्मचैतन्य माझे आई मजला ठाव जावा पायी सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी रामानंदा माझे आई मजला ठाव जावा पायी प्रल्हाद गुरुराज माझे आई मजला ठाव जावा पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी श्री गुरुनाथ माझे आई मजला ठाव जावा पायी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज
महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय जय. रघुवीर समर्थ. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय. रघुवीर सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय जय. रघुवीर समर्थ. नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन. नामे तरले, नामे तरले अवघे जन, नामे तरले अवघे जन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन. शिव हळाहळी तापला, शिव हळाहळी तापला, शिव हळाहळी तापला, शिव हळाहळी तापला. तोही नामे शीतल झाला, तोही नामे शीतल झाला, नाम पावन पावन, नाम पावन पावन. नाम पावन पावन. 18 पुराणांच्या पोटी, 18 पुराणांच्या पोटी, नामावीण 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 नामावीण. 18 पुराणांच्या पोटी, 18 पुराणांच्या पोटी, नामावीण नामावीण नामावीण. नाही गोष्टी, नाही गोष्टी, नाही गोष्टी, नाम पावन पावन, राम पावन पावन. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे राम नामी, तुका म्हणे राम नामी. कृतकृत्य कृतकृत्य झालो आम्ही, कृतकृत्य झालो आम्ही. नाम पावन पावन, नाम पावन
पावन पावन नामे तरले अवघे जन नाम पावन पावन नाम पावन पावन नाम पावन 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 नाम पावन पावन नामे तरले अवघे जन नाम पावन पावन नामे तरले अवघे जन शिवहळा हळी तापला तोही नामे शीतल झाला 18 पुराणांच्या पोटी नामावीण नाही गोष्टी तुका म्हणे राम नामी तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही कृतकृत्य झालो आम्ही कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौ तत्हरिकीर्तना राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रतिवर्षाप्रमाणे महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव महाराजांनी सगुण साकार देह जो मागे ठेवून दिला आणि सूक्ष्म देह महाराजांनी कायमस्वरूपाकरता धारण केला त्या गोष्टीला आता 112 वर्ष उलटून गेली 113 वर्ष झाली आणि आजही गोंदवल्यामध्ये महाराजांच्या पादुकांवरती अनुग्रह मंत्र म्हणून तोच मंत्र दिला जातो श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय। बाबा बेलसरांना एकदा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिखित स्वरूपात आहे बाबा बेलसरांच्या पुस्तकात की म्हणे सद्गुरू देहात असताना अनुग्रह मिळणं चांगलं का सद्गुरू सूक्ष्म देहात असताना अनुग्रह मिळणं चांगलं। बाबा बेलसरांनी दिलेलं उत्तर आहे हां। त्यांचं म्हणणं असं होतं सद्गुरू जेव्हा देहात असतात तेव्हा देहाच्या मर्यादा त्यांना पडतात पण ज्या वेळेला सद्गुरू सूक्ष्म स्वरूपानं कार्य करतात तेव्हा त्यांना कुठल्याही स्थलकालाच्या मर्यादा राहत नाहीत। दृष्टांत लक्षात आला तर नाम काय करतं हे कळणार आहे। नाम कसं आहे नाम निर्गुण आहे निराकार आहे। आम्ही लिहिलंय हो श्रीराम जय राम देवनागरीमध्ये श्री असाच लिहितात पण वेगळ्या भाषेमध्ये ती लिपी वेगळी असेल तो श्रीराम जय राम असंच असतं असं कोणी सांगू शकेल का। पण महाराज असेच होते हे सगळेजण सांगू शकता की नाही। तो सगुण साकार देह धारण केला की महाराज असेच होते हे आपण म्हणतो पण नाम जे आहे ना हे सूक्ष्म स्वरूपात आहे आणि ते सूक्ष्म स्वरूपात काम करतंय। केव्हापासून काम करतंय अनादी अनंत कालापासून काम करतंय। माऊलीनं ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना काय सांगितलं ओम नमो जी आद्या। ओम काय आहे तर निर्गुण परब्रह्माचं ते स्वरूप आहे आणि ते तेव्हापासून कार्य करतंय आणि ते कार्य करतंय म्हणून जगतामध्ये राम आहे असं आपण म्हणतोय। राम राहिला नाही म्हटलं की आपण म्हणतो चला आटपा घाई करा। राम आहे म्हणून सगळ्या गोष्टीला अर्थ आहे आणि ही गोष्ट प्रकर्षानं आपल्याला सांगताना तुकोबाराय आजच्या पूर्वपद्यामध्ये आपल्याला सांगतात नाम कसं आहे तर म्हणे नाम पावन पावन नामे तरले अवघे जन की नाम पावन आहे आणि पुन्हा म्हणाले पावन आहे। पण अभंगाचा अर्थ यापूर्वी एकदा घेतला होता तेव्हा सांगून झालाय बरं का। आज मला पुढच्या टप्प्याला जायचं की महाराजांकडे महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने। त्या महाराजांनी एक शब्द दोनदा वापरण्याचं प्रयोजन काय। महाराज म्हणाले पावन आहे म्हणजे कसं तर म्हणे पतितांना पावन करणारं जे पापी आहेत ना त्यांनी जरी नाम घेतलं तरी ते पुण्यवान होऊन जाणार आहेत। पण जे मुळात पुण्यवान आहेत कोण आहेत अशी अनेक मंडळी आहेत
उतरले ते कितीक संत या भूमीवरती, आणि आज तयांच्या अभंगावरी तरली ही धरती. ज्ञानेशांचा शब्द मनोहर अभंग तुकयाचा, जनाबाईची सुरेल ओवी त्यावर बोध कबीरांचा. तुकोबारायच एका अभंगात म्हणाले, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणाशी. काय कारण आहे? बोलिले जे ऋषी मुनी साच भावे वर्तावया. की जे थेरीत सांगितलं ना ते प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि मग जर असे पुण्यात्मे या भूतलावरती अवतीर्ण झाले, जन्माला आले मी म्हणणार नाही, कारण जन्म हा वासनेच्या संगे असतो आणि अवतार हा सकारण असतो. प्रयोजन नक्की ठरलेलं आहे, करायचंय काय जाऊन, आपलं ठरलेलंच नसतं करायचं काय. ते केल्याचे पाप तुला लागणार नाही आणि ते केल्याचं पुण्य मात्र तुझ्या गाठी सातत्यानं जमा होत राहील. कारण का? नामामध्ये केलेली कृती ही नामामध्येच झालेली असल्यामुळं त्याचे दोष त्या जीवाला लागणार नाहीत. पूर्वी सुंदर होतं बरं का, तुळशीबागेमध्ये राम मंदिरात जाताना, जिलब्या मारुतीच्या त्या गणपतीच्या बाजूने जाताना तो नगरखाना आता उतरवला. तिथं जुनी पाटी होती आणि तिथं हे वाक्य होतं. म्हटलं किती छान ठिकाणी लिहिलंय की संसाराकरता लागतात त्या सगळ्या गोष्टी ज्या तुळशीबागेत मिळतात. त्या तुळशीबागेत आत जाताना पहिलं वाक्य काय होतं? वरती होतं, तुळशीबाग राम मंदिराच्या वरती लिहिलेलं होतं. आठवत असेल तर बघा. तुका म्हणे राम नामी आणि कृतकृत्य झालो आम्ही. आतल्या कितीही गोष्टी खरेदी करा आणि कितीही संसारात मिळवा, पण कृतकृत्यता येणार. ती जर मिळवायची असेल तर आतला तो जो श्रीराम आहे ना त्याचं दर्शन घ्या, त्याला साक्षीला ठेवून त्याचं नाम घ्यायला सुरुवात करा. काळाच्या ओघात जुन्या चांगल्या गोष्टी जातात. आग्रह धरला पाहिजे ही गोष्ट राहू द्या. कुठलाही नगरसेवक लिहिणार नाही, लिहिला तरी खाली सौजन्य लिहिल्याशिवाय राहणार नाही. की तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही. आयुष्यामध्ये मिळवायचे काय मिळवायचंय? घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आणि आयुष्याचा शेवट होतो राम कारे म्हणाना. की राम म्हणणं सोडून आम्ही बाकी सगळ्या गोष्टी करतो. एक छान पद आहे कवींचं, हे जीवन दोन दिसांचे, हे जीवन दोन दिसांचे, करू गड्या भजन रामाचे, करू गड्या भजन रामाचे. हे जीवन दोन दिसांचे, हे जीवन दोन दिसांचे, करू गड्या भजन रामाचे, करू गड्या भजन रामाचे. म्हणशील हे ते ते माझे, म्हणशील हे ते माझे, अवघे असह्य ओझे, अवघे असह्य ओझे. मरण्या अंती तुझ्या जवळी बा, मरण्या अंती तुझ्या जवळी बा, बुडफुटक्या मडक्याचे, बुडफुटक्या मडक्याचे. हे जीवन दोन दिसांचे, हे जीवन दोन दिसांचे, करू गड्या भजन रामाचे, करू गड्या भजन रामाचे. म्हणशील माझा मुलगा पुतण्या, म्हणशील माझा मुलगा पुतण्या, म्हणशील माझा मुलगा पुतण्या, सख्खे बहीण भाऊ. म्हणतील माझा मुलगा पुतण्या, सख्खे बहीण भाऊ. मरण्या अंती तुझ्या जवळी बा, मरण्या अंती तुझ्या जवळी बा, कोणी न रायाचे,
कोणी नरायाचे. हे जीवन दोन दिसांचे, हे जीवन दोन दिसांचे, करू गड्या भजन रामाचे, करू गड्या भजन रामाचे. जीवन कसं आहे? नश्वर आहे. आता होते होते थोड्या वेळापूर्वी गेले. आम्ही प्रत्येक गोष्ट या जीवनाकरता, या प्रपंचाकरता गोळा करत राहिलो. या सगळ्या गोष्टी आम्हाला शेवटी उपयोगाला येणार आहेत का? उपयोगाला का येणार आहे ते गाठीशी ठेवलं पाहिजे. म्हणून संतांचं, महात्म्यांचं हे सांगणं आहे की बाबांनो, मरण्याच्या वेळेला उपयोगाला येणार आहे ते फक्त भगवंताचं नाम आहे. आधी दसा मग अवदसा, प्रसंग असो भलतैसा, नामस्मरण सोडू नये असं समर्थ म्हणतात. की नाम सातत्यानं आपल्याला घेता येणार आहे. बरं, त्याला कुठली बंधन आहेत का स्थलकालाची? अजिबात नाही म्हणे. अहो येता जाता, उठत बसता, सदा देता घेता, वद निवदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी, रतिसुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठल्याही स्थलकालाचा संकोच नाही, मर्यादा नाही. असं भगवंताचं नाम हे कुठंही घेता येतं. आम्ही ते सोडून बाकी सगळं करत राहतो. दृष्टांत दिला, शंकरांचा दिला. शिव हलाहली तापला, तोही नामे शीतल झाला. आणि 18 पुराणांच्या पोटी नामावीण नाही गोष्टी. 18 पुराणं काढून पहा. त्या पुराणांमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळं नामाचं महात्म्य सांगणारे आहेत. आणि असं हे नाम बाबा रे तू मुखामध्ये घे, त्यानं काय होईल? महाराजांचं ते सांगणं फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये कृतकृत्यता येईल. बुवा मगापासून 4 वेळा म्हटलात कृतकृत्यता, पण ती कृतकृत्यता म्हणजे काय? ज्याला बीज भाषण म्हणतात ना, तसं पूर्वरंगातलं बीज हे इथं आहे. ती कृतकृत्यता येणं म्हणजे काय? जी गोष्ट केल्यानंतर काहीही करावंसं वाटत नाही, काहीही करायचं राहिलं असं जाणवत नाही, ती गोष्ट म्हणजे कृतकृत्यता. जे करायचंय ना ते भगवंताचं नाम आहे आणि ते मुखात येणं. उफराट्या नामे तरला वाल्या कोळी, आणि भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनायकाचे. किती क्षणभराचा संत संघ, आणि त्या संत संघामध्ये भगवंताचं नाम देवर्षी नारदांनी दिलं. पण वासनेला, जिभेला सवय अशी झालेली होती की ते रामा रामा म्हणताच येत नव्हतं. म्हणजे तुला काय म्हणता येतं? तो म्हणतो मारा मारा. ठीक आहे म्हणे, मारा 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 3दा म्हण, 2दा रामा रामा होईल. असं नाव घेतलं तरी भगवंताला चालतं. मग मला सांगा, तुम्हा आम्हाला रामा 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 नीट म्हणता येतं ना? मग कृतकृत्यता मिळवण्याकरता भगवंताचं नाम सगळ्या कृतींमध्ये घेत राहणं, यासाठी ते नाम आपल्याला सद्गुरूंकडून मिळावं लागतं. नाम लहान पोर सुद्धा घेतं, इतरांचं ऐकून ते म्हणतं श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. हे नाम चालतं का? म्हणे हेही चालतं. पण कुठलीही गोष्ट समजून उमजून केली ना की ती जास्त फलदायक असते. आमचे आप्पा कायम सांगायचे, अनंतराव आठवले, वरदानंद भारती स्वामी महाराज, ही कुठलीही गोष्ट परमार्थामध्ये तर फार कटाक्षानं लक्षात ठेवलं पाहिजे की गोष्ट करताना ती समजून उमजून केली पाहिजे. की सहस्त्रनामामध्ये कोण एक म्हणता होतसे सार्थक. की सहस्त्रनाम आहेत भगवंताची. कुठपासून? ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो आणि सर्व प्रहरणायुध ओम नमो इति, इथपर्यंत 1008 नामं आहेत. पण या सगळ्या नामामध्ये रामनामाचं महत्त्व काही वेगळं आहे. कारण का? रामप्रभू जेव्हा साक्षात अयोध्येमध्ये होते, आता रामललाच्या स्वरूपात विराजमान झाले, धर्मध्वजा फडकली. पण जेव्हा रामप्रभू साक्षात होते, रामप्रभूंनी सांगितलं होतं मी माझ्याबरोबर सगळी पुरी तारून देणार आहे. आणि रामप्रभूंनी निजधामाला जाताना सगळी अयोध्यापुरी बरोबर घेतली, फक्त हनुमंताला मागे ठेवलाय. स्वधामासी जाता स्वये राम राणा, आणि हनुमंत तो ठेविला याज काजा. खळे गांजिता ध्यान सांडो न धावे. की खळाने त्रास दिला जप करताना, अनुष्ठान करताना, की त्या ठिकाणी येऊन जोरात दंडा जो डोक्यात बसतो ना, ते हनुमंत आहेत.
की सगळ्या निजधामाला जाताना प्रभूंनी सगळ्यांना नेलं बरोबर, पण हनुमंताला या कामासाठी चिरंजीव होते. पण तुमच्याकडे काय काम? तर म्हणे फक्त भगवंताचं अनुसंधान करून दाखवा. आणि म्हणून ते बसलेले आहेत, राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम. अखंड जप चालू आहे. अनेक ठिकाणी कथेच्या वेळेला कथा करताना एक पाठ मांडलेला असतो, त्याच्या पुढे रांगोळी घातलेली असते. कशा करता? कथा शुरू होत है सुनो वीर हनुमान. की ते त्या ठिकाणी आले ना की कथा रंगते. खरंच सांगतो, बुवाच्या मध्ये काही नसतो. भगवंत कथेत आला ना तर कथा रंगते. आणि ते त्या ठिकाणी येऊन बसले की रामप्रभूंना त्यांच्या मागे यावंच लागतं. आमच्या प्रल्हाद महाराजांच्या साखरखेड्याच्या मंदिरात आजही महाराज ज्या खांबाला टिकून बसायचे ना, तो पाठ आजही मांडला जातो. त्याच्यावरती लोकरीचं छान आसन घातलेलं असतं, रांगोळी काढलेली असते की महाराज जणू आजही त्या पाटावरती बसलेले आसनस्थ आहेत. हा भाव मनामध्ये शुद्ध असावा लागतो. त्या आसनाला नमस्कार करायचा आणि जपमाळ घ्यायची, जप करत बसायचा. म्हणजे काय होतं? सद्गुरूंनी सांगितलं म्हणून मी नाम घेतो, नाहीतर मी नाम घेतो हा वृथा अभिमान तयार होतो. आईनं सांगितलं म्हणून मी केलं म्हटलं की दोष कुणाला लागला? मी नाही म्हणत ना, तुम्ही म्हणताय. ज्यांनी सांगितलं त्याला दोष लागणार आहे. म्हणजे आमच्या कृतीमध्ये जर कुठली गोष्ट चुकली तर त्या चुकीच्या गोष्टीचं प्रायश्चित्त आम्हाला करायला लागू नये म्हणून सद्गुरुदत्त नाम असावं. आणि ते सद्गुरुदत्त नाम किती घ्यावं? तर म्हणे माऊलींनी सांगितलं, अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. की माळ घेऊन जप करण्याची आवश्यकताच नाही. माऊली काय म्हटली? अजपा जपणे उलट प्राणाचा. श्वास घेताना सांगावं लागतं का थांबा जरा, आता मी श्वास घेतो. म्हणावं लागतं का थांबा एक मिनिट मला श्वास सोडू द्या. चालू आहे ना सतत. प्रतिश्वासम सविश्वासम रामम भजे दिने दिने. को विश्वास पुनश्वास आगम्यच्छितिवान वा. भगवान गोपाल कृष्ण महाराज. शास्त्रकार म्हणाले प्रतिश्वासम सविश्वासम, की प्रत्येक श्वासाला विश्वासानं काय कर? भगवंताचं नाव घे आणि तो माझ्याकडनं म्हणून घेतो हा विश्वास मनात ठेव. मी नाम म्हणतो म्हणण्यापेक्षा तो माझ्याकडनं करवून घेतो हा विश्वास जर मनामध्ये असेल ना, तर रे काय होईल? तुझं कल्याण नक्की होईल. कारण को विश्वास पुनश्वास आगम्यच्छति वानवा, की पुन्हा श्वास घेता येणार आहे याची शाश्वती कुणाला आहे? कुणाकडेही नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंताचं नाम घेऊन कृतार्थ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण काय? तर 4 युगांचे 4 गुणधर्म सांगितले. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मुखैहि द्वापारे परिचर्यायाम आणि कलौ तत् हरिकीर्तना. ते कृतयुगामध्ये भगवंताचं नुसतं ध्यान जरी केलं ना, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवंताचं ध्यान केलं की साक्षात भगवंतांनी समोर उभं राहावं आणि विचारावं, प्रसन्नोस्मी वरम ब्रूहि. मी प्रसन्न आहे, काय पाहिजे मागून घे. अनेकांनी ध्यान केलं आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं. भगवान तत्क्षणी उभे राहत होते. आज आम्ही तो श्लोक म्हणायला गेलो की ब्रह्मानंदम मध्ये सुद्धा यातले काही श्लोकातले पद आहेत. मग इकडचा श्लोक कधी तिकडे गेला, कधी तिकडचा श्लोक इकडे आला सांगता येत नाही. भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ असेल, काही शब्द पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अभंगात आलेले आहेत. आणि मग आमचे पाठ असतात ना नुसतेच, अर्थासह आम्ही म्हणतच नाही. पुन्हा पहिल्या त्याच्यावरती जायचं आणि पुन्हा तिथपासून म्हणायला सुरुवात केली. असं पाठांतर उपयोगाचं नाही. हे काय आहेत? ही पोपटपंची आहे. दृष्टांत दिला कीर्तनी थाटामध्ये, खूप सुंदर दृष्टांत. एका राजाकडे एक पोपट होता आणि तो पोपट जाता येता प्रत्येकाकडे पाहायचा, काहीतरी बोलायचा. राजा म्हटलं याला कधी चांगलं शिकवलं पाहिजे. आज तेच झालंय ना, सगळ्या शाळांमधनं चांगलं शिकवलं जातं पण पोरं शाळेतच जात नाहीत नीट. मग कट्ट्यांवरती बसून काही बडबड करत राहतात, काही व्यसनं करत राहतात. चांगलं शिकवलं पाहिजे म्हणून चांगलं शिकवण्याकरता जाहिरात दिली. TET पास उमेदवार पाहिजे. कशा करता? म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट.
बाकीच्या लोकांना आहे का एलिजिबिलिटी टेस्ट? इथं एकच एलिजिबिलिटी, खाता कसं येतं. 2002 साली राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून म्हणे शिक्षण सेवक नेमायचं, आणि इथून सगळी वाटोळ झालं या शिक्षण क्षेत्राचं. ही चांगली माणसं शिक्षण क्षेत्राकडे येईन अशी झाली. अहो 3-3 वर्ष अल्प वेतनावरती काम करावं लागतं, कोण या क्षेत्राकडे जाणार आहे? आणि मग चांगली लोक आली नाहीत म्हणून त्या क्षेत्राचं जे होतं ना ते तिथं झालं. आणि आता 2010ला प्रकाश पडला, काय म्हणे TET करावी लागेल, आणि 2015 साली कायदा केला काय, या आधी लागलेल्यांनी सुद्धा ती परीक्षा दिली पाहिजे. हे उफराटे नियम आम्हीच करतो, आम्हीच प्रश्न मांडतो आणि आम्ही सोडवले असं दाखवतो. ह्याच्यानी होतंय काय, मूळ व्यवस्थेचा गाभा कुठंतरी हरवून गेलाय, हेच कोणाला कळत नाही. राजानं विचार केला, चांगला शिक्षक नेमला पाहिजे. जाहिरात दिली, जाहिरातीला अनुसरून एक माणूस आला राजाकडं, म्हणे मी शिकवीन महाराज. महाराज म्हणे पण तो बोलला पाहिजे. हो म्हणे, अगदी छान बोलेल. काय बोलेल? जे शिकवलंय ते अतिशय उत्तम बोलेल असं सांगितलं. मात्र पण म्हणे महाराज, जशी तुमची अट आहे त्याला आलं पाहिजे, तशी माझी एक अट आहे की तो जे बोलेल ते करेल याची खात्री मी देणार नाही. म्हणे काय शिकवायचं? तर राजाच्या पिंजऱ्यातनं तो पोपट उडून गेला होता. पिंजरा नव्हताच, तो नुसता पाळलेला होता, आणि त्याला लांब काहीतरी असं आकर्षक दिसलं. तो उडून तिकडे गेला आणि पारध्याने पकडला. कशावरती बसला होता? नलिका यंत्रावरती बसला. नलिका यंत्रावरती बसला आणि उलटा फिरला. जसा उलटा फिरला तसा पारध्यानं त्याला पकडला. इतकी सोपी गोष्ट होती. पारध्यानं त्याला धरलेलं नव्हतं, यानं नलिका यंत्राला धरलेलं होतं. म्हणून शिकवायचं काय होतं? बा पोपटा, नलिका यंत्रावरती बसलास आणि जर का उलटा फिरलास तर नलिका यंत्रानं तुला धरलेलं नसून तू नलिका यंत्राला धरलंय. पाय सोड, मोकळा हो. शिकवायला सुरुवात केली. रोज सांगतोय तो प्रशिक्षक, आणि पोपट हळूहळू दिसामासानं ते वाक्य म्हणायला लागला. आणि म्हणायला लागल्यानंतर एक दिवस त्याला खात्री पटली, राजाच्या पुढे नेऊन उभं करायला हरकत नाही. राजाच्या पुढे नेऊन उभा केला. राजा म्हणला झाला का तयार? म्हणे हो झाला तयार. मग म्हणे परीक्षा घेऊ. म्हणजे परीक्षा आपली ठरली आहे महाराज, की तो बोलेल, करेल का याची मला खात्री. महाराजांच्या समोर पोपट बसलाय. मास्तरनी काठी आपटली. मात्र पोपट बोलायला लागला, बा पोपटा, नलिका यंत्रावरती बसलास आणि जर का उलटा फिरलास तर नलिका यंत्रानं तुला धरलेलं नसून तू नलिका यंत्राला धरलंयस. पाय सोड, मोकळा हो. महाराज म्हणे खूप छान बोलतोय, आता करून बघू. थिअरीच्या बद्दल हा पाठांतर करून खूप सुंदर बोलतोय, एक प्रॅक्टिकल घेऊन बघू. म्हणून 80 मार्कात 20 मार्क प्रॅक्टिकलचे ठेवलेत बरं का. आणि ते नलिका यंत्र लावलं. मात्र आकर्षक ते डाळिंब पाहिलं, आकर्षक त्या ठिकाणी पेरू पाहिला, आणि निसर्गक्रमाप्रमाणे हा त्या ठिकाणी उडत गेला. जसा गेला त्या नलिका यंत्रावरती बसला, नलिका यंत्रात धरला तसा उलटा फिरला. मास्तरनी काठी आपटली. पोपट म्हणतोय, बा पोपटा, नलिका यंत्रावरती बसलास आणि जर का उलटा फिरलास तर नलिका यंत्रानं तुला धरलेलं नसून तू नलिका यंत्राला धरलंयस. पाय सोड, मोकळा हो. महाराज म्हणे करत का नाही? अहो म्हणे हाच तर फरक आहे ना, की स्वतः घेतलेलं नाम आणि सद्गुरूंनी दिलेलं नाम यामधला फरक हा आहे, की सद्गुरू जेव्हा नाम देतात ना तेव्हा ते नाम मला सगळ्या अवस्थेमध्ये तारक आहे आणि तेच मला तारून नेतील हा विश्वास आहे. आणि स्वतः जेव्हा नाम घेतोय ना तेव्हा ती नुसती पोपटपंची आहे. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करणं, त्रेतायुगामध्ये मख करणं म्हणजे यज्ञ करणं. तो यज्ञ केला की देव प्रसन्न होत होते. दशरथ राजांनी केला पुत्रकामेष्टी यज्ञ. एक पुत्र नव्हता, 4 झाले एका मुहूर्तावर. त्या काळात यज्ञाला फळ होतं. आजच्या काळात आहे का? करून पाहावं. नाही असं म्हणत नाही आम्ही, पण ते तितक्या निष्ठेने आम्ही करतो का? समर्थांनी सांगितलं ना, यथा सांगते कर्म काही घडेना अन घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. आम्हाला कर्म करत असताना मनामध्ये जो किंतू आहे ना, त्या किंतूमुळं त्या कर्माचं फळ मिळतंच असं नाही. एखादी कृती करताना आमचा त्या कृतीवर विश्वास पाहिजे, आणि तो विश्वास नसल्यामुळं आज एवढे याग होतात, एवढ्या गोष्टी होतात, तरी सुद्धा देवाचं सत्व आपल्याला जाणवतं का? जागोजागी मंडप घातले, काल जागोजागी दत्तयाग केले, आज सगळीकडे भंडारे असतील.
पण ही सगळी भूतावळ आहे. असतील शीत तर जमतील भूत. उपासनेच्या नंतर फक्त खडीसाखर वाटली जाते. किती लोक येतात उपासनेला? फार महत्त्वाचं आहे. उपासनेचा मुख्य आश्रयो उपासने वीण निराश्रयो. की त्या उपासनेचा जो आश्रय ना, त्याच्यासाठी भगवंताचं नाम घ्यायचंय, हे संतांचं सांगणं आहे. रंगवधूत स्वामी महाराजांनी या कलियुगात होऊन गेलेले आहेत काही वर्षांपूर्वी. त्यांनी उपासनेचा दंडक घालून दिला की घरामध्ये उपासना झाल्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि खडीसाखर याच्या पलीकडे उपासाचा प्रसाद काही ठेवायचा नाही. कारण म्हणजे ज्याची ऐपत आहे तो पंचपक्वान्य देईल, ज्याची ऐपत नाही त्यांनी उपासना करायची नाही का? म्हणून तो दंडक घालून दिला महाराजांनी. काही नाही, भाजलेले दाणे आणि खडीसाखर एवढाच प्रसाद द्यायचा. आणि आजही रंगवधूत स्वामी महाराजांची दत्त संप्रदायाची उपासना खूप सुंदर सुरू आहे. की त्या उपासनेवर विश्वास असला पाहिजे, गुरुवचनावर विश्वास असला पाहिजे. द्वापार युगामध्ये भगवंताची परिचर्या म्हणजे भगवंताची प्रत्यक्ष सेवा करायला मिळत होती. मग या कलियुगामध्ये आम्हाला भगवंताची सेवा करणं खरंच शक्य आहे का हो? आमचे महाराज कायम म्हणायचे, जो नोकरी देतो ना त्याच्याकरता 8 तास द्यावे लागतात. त्या नोकरीला 8 तास गेलं तर महिन्याकाठी पगार जमा होतो. मग पुढचे 8 तास घरातल्यांकरता द्यावे लागतात. घरातल्या गोष्टी आहेत ना प्रपंचातल्या. मग हे सगळं करत असताना कसं काय आम्हाला नाम घ्यायला जमणार आहे? देवर्षी नारदांना हा प्रश्न पडला. म्हणजे भगवंता इतकं सोपं साधं नाम तुम्ही सांगितलं घ्यायला, हे तरी ह्या लोकांना घ्यायला अडचण काय हो? म्हणजे नारदा तुमचं बरोबर आहे, तुम्ही काही प्रपंच केलेला नाहीत, तुम्ही काही कुठल्या गोष्टी संग तुमच्याबरोबर नाही, त्यामुळे तुम्ही छानपणाला भगवंताचं नाम घेता. पण म्हणे एका गोष्टीचं उत्तर करून द्याल का, दाखवाल का? म्हणजे तुमच्या हातात एक दिवा देणार आहे. तो दिवा भगवंताने स्वतः प्रज्वलित केला. दगडी दिवा होता, त्याला दगडीच म्हणतात. त्या दगडी दिव्यामध्ये एक वात लावली भगवंताने, प्रज्वलित केली ज्ञानज्योती, आणि नारदांच्या हातात तो दिवा दिला. आणि म्हणे एक करायचं, हा दिवा घ्यायचा आणि त्रिभुवनामध्ये एक प्रदक्षिणा घालून यायची. पण अट एक आहे नारदा, की दिवा शांत होता कामा नये. नारद म्हणले ठीक आहे, त्रिभुवनात कायमच चक्कर मारतो, दिवा घेऊन चक्कर मारायची हा विषय वेगळा आहे, करून बघतो. नारदांनी दिवा हातामध्ये घेतला, 2 हातांनी धरलेला दिवा नारद घेऊन चाललेत. वारं सुटलं, नारदांनी एक हात दिव्याला ठेवला, दुसरा हात वाऱ्याला आडोसा धरला. नारद पावलं पुढे टाकतायत. त्रिभुवनाच्या ठिकाणी रोज फिरणारे नारद त्रिभुवनातली प्रदक्षिणा पूर्ण करून भगवंताच्या समोर येऊन उभे राहिले. म्हणे भगवंता आलो मी, दिवा तसाच सुरू राहिला. म्हणे नारदा खूप छान, शाब्बास, ठेवा तो दिवा पलीकडं. नारदांनी ठेवला दिवा बाजूला आणि विचारलं, म्हणे आता हा दिवा घेऊन फिरताना किती वेळा श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, किती वेळा गायलं तो, किती वेळा गायलं ते? आणि नारदांनी खरोखरी अंतर्मुख होऊन विचार केला की या सगळ्या गोष्टीमध्ये एकदाही भगवंताचं नाम आलं नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी करताना भगवंताचं नाम ही साधी सोपी साधना सांगितली, पण ती वाटते इतकी सोपी नाही. आपण याआधी या पूर्वरंगाच्या विषयाने खूप वेळा विचार केला, नाम हे साधन आहे का नाम हे साध्य आहे? त्याचं उत्तर आपण असं मिळवलं की नाम हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे. कारण का? पथानं जाताना जे इंधन गाडीत भरावं लागतं ना, त्याला साधन म्हणतात. आणि ज्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं ना, त्याला साध्य म्हणतात. नाम हे साधन पण आहे, ते जाताना पण घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी पोहोचलो ना त्या ठिकाणीही घ्यायचं आहे. महाराजांनी सांगितलं, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे. की बाबांनो, हे साधन कसं आहे? लाख दुखो की एक दवा है, क्यों ना आजमाए. की ते नाम घेऊन पहा, किती बरं वाटतं. ते नाम ज्यानं घेतलं ना, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. सत्संगामध्ये ज्याला नाम मिळालं, त्याचं नाम आयुष्यभर मुखामध्ये टिकलं. म्हणून माऊलीच्या ठिकाणी जाऊन, म्हणून गोंदवल्याच्या ठिकाणी जाऊन, सज्जनगडाच्या ठिकाणी जाऊन आपण अनुग्रह घ्यावा, त्यांच्याकडून गुरुदत्त नाम स्वीकारावं आणि त्या नामाचं आपण ध्यान करावं. ते ध्यान केल्याने काय होईल? पूर्वपद्यामध्ये तुकोबा आम्हाला सांगतात काय होईल? तर कृतकृत्यता आयुष्याला येईल. आणि ही कृतकृत्यता मिळवण्याकरता त्या भगवंताचं नाम ज्यांनी ज्यांनी घेतलं आणि जे जे कर्म आलं ना, ते सगळं कर्म ज्यांनी केलं, त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या उत्तर रंगात पाहायच्या. पूर्वपद्यामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगताना म्हणतात की बाबांनो, भगवंताचं नाम साधं आणि सोपं आहे. हे नाम घ्यायला सुरुवात करा,
ते नाम काय करेल तर ते नाम तुमचं साधनही आहे आणि ते तुमचं साध्यही आहे. ते तुम्हाला इच्छित ठिकाणी नेऊन पोहोचतं करेल आणि म्हणून ते नाम आपण घ्यायचं आणि ते आम्हाला मुखामध्ये यावं अशी प्रार्थना महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या मांडलेल्या उत्सवात करायची. पूर्वपद्यात तुकोबाराय म्हणतात, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नामे तरले अवघे जन, नामे तरले अवघे जन, नाम पावन पावन, पावन पावन, नाम पावन पावन. तुका म्हणे राम नामी, तुका म्हणे राम नामी, कृतकृत्य झालो आम्ही, कृतकृत्य झालो आम्ही, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, पावन पावन, पावन पावन. वाचे बोला दत्त नाम, सावधान सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्षी तारुण्य, अंगी चढे अभिमान, नसे स्वरूपाची जाण, सावधान सावधान. 30ची होय भरती, कन्या पुत्र लाभ होती, भ्रांती से पडे भ्रांती, नसे स्वरूपाची स्थिती, सावधान सावधान. 40 वर्ष झाली, डोळ्या 40 आली, नेत्रासी भूल पडली, कोण्या न दिसे जवळी, सावधान सावधान. 50 वर्ष झाली, दंत पंगती हलती, श्याम शुभ्र कृष्ण होती, त्याला हासती पोरटी, सावधान सावधान. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी, वस वस लागे पाठी. 70च्या विवंचना, मग होती यातना, बसवेल्या उठवेना, उठवेल्या चालवेना, सावधान सावधान. 4 मिसा मिळून 80, मग झाला देश देशी, जळावीण मत्स्य जैसा, जीव होतो कासा 20, सावधान सावधान. 9वर दिले पूज्य, इथे कोण आहे तुझे, म्हणतसे माझे माझे. राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला, जन म्हणती मेला मेला, मोठ्या आनंदाने नेला, सावधान सावधान. आता म्हणे गुरुराया, सोडा संसाराची आस, सांगतो मी सज्जनास, धरा सद्गुरूंची कास, सावधान सावधान. वाचे बोला दत्त नाम, सावधान सावधान. श्री गुरुदेव. वाचे बोला राम नाम, वाचे बोला दत्त नाम. कशासाठी? सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. तो देव त्यानं आपला कैवार घ्यावा असं ज्याला वाटतं, त्याने भगवंताचं नाम हे सावधपणानं घेतलं पाहिजे. समर्थांनी सांगितलेलं आहे, तिसरे ते सावधपण सर्व विषया माझी. ही सर्व विषयामध्ये सावधतेनं आणि ठरवून आपण ते केलं पाहिजे आणि मग त्याचं फळ, त्या फळाचे आपण अधिकारी होतो.
पूर्वरंगाच्या प्रमाणे त्याच्यानंतर उत्तररंगाच्या आधी भगवंताचं नाम श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय जय. रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो. कथा शुरू होत है, सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. वादक गायक श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. कुठल्याही अवस्थेत असा पण भगवंताचं नाम घ्या, तो भगवंत तुम्हाला अवेहरत नाही. मुखानं नाम हातानं काम, हे ज्यानं केलं त्याला भगवंत सहज साध्य आहे अशी संतांची साक्ष आहे. आणि दृष्टांत समजून घेण्याकरता उत्तररंग. कुणी घेतलं नाम? अनेकांनी घेतलं. पण उदाहरण बळ्याचं होतं. कारण का की बाजूला कितीही गोष्टी प्रतिकूल असल्या, आम्ही किती कारणं सांगतो, नाम घेण्याकरता एकच कारण आहे, सद्गुरूंनी सांगितलं माझ्या कल्याणासाठी मी घेणार आहे. आणि न घेण्याकरता अनेक कारण आहेत. अहो वेळच होत नाही, सकाळची घाई तुम्हाला काय सांगू, रात्री झोपायला उशीर किती होतो, दुसऱ्या दिवशी तयारी करून ठेवायची असते. 100 कारणं न करण्याकरता सापडतात, पण करण्याकरता एकच कारण असतं. काय की मला सद्गुरूंनी सांगितलंय आणि माझं आत्मकल्याण हे नाम साधणार आहे म्हणून मला ते घ्यायचं आहे. असं भगवंताचं नाम ज्यानं घेतलं त्याचं चरित्र कीर्तनातनं सांगितलं जातं. आणि अशा चरित्रांपैकी एक हे चरित्र अतिशय सुंदर. आजूबाजूला सगळ्या प्रतिकूल गोष्टी आहेत, पण त्या प्रतिकूल गोष्टी असताना सुद्धा भगवंताचं नाम मुखातनं टाकलं नाही. फळ काय मिळालं उत्तरंगात पाहूयात. कुईत दिनमो कर्ण सुबल सह करत मंत्र कुरु राजा. कुईत दिनमो कर्ण सुबल सह करत मंत्र कुरु राजा.
कोण जुगत से पांडव अपने, कोण जुगत से पांडव अपने, जुग जुग कर रहे काजा रामा साधो जी राजा राम कहो जी। अनेक दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट प्रत्यक्षात सुरू झाली. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास त्या पांडवांनी भोगला. कृष्णानं शिष्टाई केली आणि सांगितलं काय करा, 5 भावांना पुरेल एवढी 5 गावं द्या फक्त, बाकी राज्य तुमच्याकडे ठेवा. पण दुर्जन असे असतात ते भगवंताचं सुद्धा ऐकत नाहीत, म्हणून भगवंतांना त्यांना संपवावंच लागतं. संतांचं सांगणं हे वृत्तीत पालट करणार आहे. भगवंत शिकवत बसत नाहीत, सांगत बसत नाहीत, थेट ऑपरेशन करतात. ती ॲलोपॅथी आहे की जो पार्ट त्रास देतो तो कट करून टाका. आणि होमिओपॅथिक आयुर्वेद काय की नाही, मुळापासून ते नीट झालं पाहिजे. पण ते मुळापासून नीट व्हायला त्याच्यावर निष्ठा असावी लागते आणि ते पथ्य पाळून ते सातत्यानं करावं लागतं. भगवंताचं नाम पांडव घेतायत, द्रौपदी घेतीये. साधं सोपं भगवंताचं नाम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. लक्ष्मीश विष्णू मधुकैट भारी, मां पाहि नित्यं भवभीतिभंग. अहो बुवा म्हणे चुकलात. वरदानंद भारतींनी हा पाठभेद केलाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर भगवन नमस्ते. की भगवंताचं नाम ज्यानं ज्यानं गायलं, भगवंत सदैव त्याच्या मागे पुढे राहिला. मागे पुढे आहे राहे सांभाळीत. आणि इतकं सांभाळावं भगवंतानं, अपरात्री दुर्वास मुनी आलेत आणि भगवंताला हाक मारली, भगवंता अरे आता ही सूर्यथाळी चालायची कशी. आणि भगवंत आले की, आणि आल्यावर म्हणाले काय, द्रौपदी अगं मलाच भूक लागली, मला पहिलं काहीतरी खायला वाट. आणि तिथून म्हण पडली एकादशीच्या घरी महाशिवरात्र. आता एकादशी ही 11वी तिथी आणि महाशिवरात्र ही 13वी तिथी. 2 तिथींचा क्षय झाला. गुरुजी चुकलं तर सांगा बरं का. तरी सुद्धा एकादशी त्रयोदशी एकत्र येत नाही हो. पण एकाने प्रश्न विचारला, नाही म्हणे बाबा पण तरी आलीस तर काय करायचं. असतात काही लोक असे बरं का, की ज्यांना कीर्तनातलं सांगितलेलं सार महत्त्वाचं नाही, असे काहीतरी प्रश्न विचारण्यात सार असतं. आमचे जुने बुवा राईलकर बुवा कायम सांगायचे, म्हणजे लोण्याची भजी करायची आणि तुपात तळून खायची. की भगवंताचं नाम सातत्यानं द्रौपदी घेतीये आणि ते नाम घेतल्यानंतर द्रौपदीच्या प्रत्येक काजासाठी भगवंतानं यावं. आपण फेराच्या पदात म्हणतो, द्रौपदीच्या काजासाठी धावून आला तो जगजेठी, आम्हा लागी मोकलीसी कृपावंता. की प्रत्येक कामाला द्रौपदीच्या भगवंतानं यावं, साक्षात पुढं उभं राहावं. पण आमच्या कामात भगवंत येत नाही असं मला वाटत राहतं. कारण का, द्रौपदी इतकं निष्ठेनं आम्ही नाम घेत नाही. आम्ही फुरसतीनं घेतो, आम्ही दाखवायचं म्हणून घेतो, आम्ही करायचं म्हणून करतो. आम्ही जर मनापासून केलं ना, तर भगवंत आपल्याला त्या गोष्टीमध्ये विवंचनाच करायला लावत नाही. मागण्याआधी महाराजांच्या चरित्रात शब्द आहेत, बाबा बेलसरांनी लिहून ठेवलं, सुंदर चरित्र आहे की योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला नेल्या जाईल, योग्य वेळेला योग्य व्यक्ती तुमच्या पुढ्यात येईल. तुम्हाला शोधत काही बसावं लागणार नाही. तुम्ही फक्त एक करा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे नाम ज्यानं घेतलं त्याच्यासाठी भगवंत सातत्यानं प्रतिपाळ करण्याकरता राहतो. द्रौपदी नाम घेते, द्रौपदीच्या प्रत्येक कार्याकरता भगवंत येतोय. आणि ठरलं असं, युद्धामध्ये भगवंत पांडवांच्या बाजूनं, भगवंताचं सैन्य कौरवांच्या बाजूनं. युद्ध सुरू झालं आणि बघता बघता युद्ध 9व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलं. उत्सव सुरू झाला म्हणून तर दशमी येते आणि एकादशीच्या काकड्याची ओढ लागते. कुठलीही गोष्ट सुरू होईपर्यंत तिचं ध्यान असतं, होणार आहे. पण सुरू झाल्यावर चुटकी सरशी जाते. म्हणून म्हटलंय, घटिका जाती पळे जाती, तास वाजे झणाना. आणि भगवंताचं चिंतन सातत्यानं या 9 दिवसामध्ये पांडवांच्या 5 भावंडांपैकी एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आहे. आणि युद्ध अतिशय सुंदर चाललंय, पांडवांच्या बाजूनं जातंय, फिरतीये मॅच, असं वाटेल असं काहीही होत नाही आहे. करायचं काय प्रश्न पडला. आणि ते 4घे जण एकत्र येऊन बसले. कुईत दिनमो कर्ण सुबलसह करत मंत्र कुरु राजा.
कोण जुगत से पांडव अपने जुग जुग कर रहे काजा. हे पांडव कशाच्या सामर्थ्यावरती एवढे जगतायत हे विचार करण्याकरता एक मिटिंग भरवली. 99 पराभव पचवल्यानंतर सुद्धा अजून मिटिंगमध्ये निर्णय लागत नाही की चुकते नेमकं कुठं. तशीच ही मिटिंग. कळलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. पांडवांच्या एकाही भावाच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, पण माझे मात्र निम्म्यापेक्षा जास्त भाऊ या युद्धात मारले गेलेत आणि हा प्रश्न पडलाय. आणि म्हणून एक तातडीची सभा संध्याकाळच्या वेळेला युद्ध संपल्यानंतर भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये एकमेक समोर बसलेले आहेत आणि विचार करतात, चर्चा चालली आहे. कोण कोण होतो सभेला? कर्ण, शकुनी, दुःशासन आणिक चवथा दुर्योधन. म्हणती कवण्या मिसे करून आपण पांडुनंदन जिंकावे. कर्ण, शकुनी, दुःशासन आणिक चवथा दुर्योधन. त्याला कसली तरी चौकडी म्हणतात बघा. ती चौकडी एकत्र बसली आणि विचार करतीये काय करता येईल म्हणजे यांचा पराभव होईल. आणि काय करता येईल याचा विचार चाललेला असताना, सगळेजण बसलेले असताना शकुनी मामा त्या ठिकाणी हसले फक्त. आणि दुर्योधनाच्या लक्षात आलं मामांचं हसणं सूचक आहे. मामा अहो काय म्हणा ते सांगा. आमचे घाकबुवा म्हणायचे काही लोकांचं बघणं, काही लोकांचं बोलणं, काही लोकांचं खाकरणं, हसणं सूचक असतं. की त्याच्या मागं त्यांना काहीतरी म्हणायचं आहे, संकेत द्यायचा आहे. संकेत कळला पाहिजे. भगवंत आम्हाला संकेत देतो ना, आम्हाला तो कळत नाही. का कळत नाही? आमची साधना उपासना कमी पडते. भगवंत म्हणतो आहे रे बाबा मी तुझ्याबरोबर, पण आम्हाला तो संकेत कळत नाही. वादळ झालं आणि त्या वादळामध्ये भगवंत मागणं चालतोय, आपल्या पावलाच्या मागं 2 पावलं पडतात अशी पाहतोय बरं का. आणि त्या वादळामध्ये डोळे गच्च मिटून घेतले आणि जेव्हा वादळ शमलं तेव्हा डोळे उघडले आणि मागे वळून पाहिलं, फक्त 2च पावलं दिसली. म्हणजे भगवंत अरे गेलास का तू? इतक्या वेळ होतास माझ्याबरोबर, वादळाच्या वेळेला कुठे गेलास? भगवंत हसला, प्रकट झाला आणि म्हणला अरे वेड्या, त्या वादळामध्ये तू जागेवर उभा राहिला असतास का? तुला कडेवर घेतला होता त्यामुळे तुझी पावलं नाही उमटली, माझीच फक्त पावलं उमटली आहेत. आणि जेव्हा निरखून पाहिलं ना तेव्हा त्या पावलांमध्ये दिसली बरं सगळी शंख, चक्र, गदा, पद्म ही सगळी भगवंताची चिन्ह दिसली. भगवंत सदैव सांभाळ करतोय, फक्त आपला विश्वास पाहिजे. आपण त्याचं नाम हे सविश्वासानं घेतलं पाहिजे. आणि ह्या हसण्यामागं काय म्हणणं आहे मामांचं हे विचारण्याकरता शकुनींना दुर्योधनानं खूण केली. शकुनी प्राह राजेंद्र भीष्मोस्माकं पितामह सेनापतित्वमासाद्य पांडवान अभिरक्षिती. अरे शत्रूला फितूर असा सेनापती जोपर्यंत तू काढून टाकत नाहीस ना, तोपर्यंत या युद्धात जय तुझ्या बाजूनं होणार नाही. बरं ते काय विरोधी पक्षनेते पद होतं का? आज नेमलं उद्या काढून टाकलं. भीष्म प्रतिज्ञा होती सिंहासनावर बसणार नाही आणि होता होईल तेवढं या राज्याच्या संरक्षणाकरता काम करील. आणि म्हणून सेनापतीची ती खुर्ची त्यांच्याकडे दिलेली होती. युद्धाला सामोरा मी जाईन, येणारा प्राणावरचा आघात मी सहन करीन, पण या राज्याचं रक्षण करीन असं सांगणारे ते भीष्म पितामह होते. त्यांना बाजूला करणं ही काही बहुमताच्या खेळातली गोष्ट नव्हती. म्हणे करायचं काय? म्हणे राजन आता विषय तुमचा आहे. सेनापती बदलण्याकरता जी डिप्लोमॅसी करावी लागते ही तुम्ही केली पाहिजेत. इतक्या सगळ्यांनी आमच्या विरोधात जाऊन सुद्धा आमच्या मित्राला आम्ही घरी बोलवणार, त्याचा पाहुणचार करणार, करायचं ते करा. हे सांगणं काय आहे? इशारा देणं आहे. आम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. आणि मग म्हणाले ठीक आहे मीच जातो. आणि मग निघाले. मात्र पण पुन्हा गेलेले परत आले 4 पावले. म्हणे अहो ठीक आहे मी गेलो, विचारलं, बोललं, सेनापती पदाचा त्यांनी त्याग केला, राजीनामा दिला, पण पुढचा सेनापती नेमायचा कोणाला? तेवढा लायक माणूस पाहिजे ना. आणि मग शकुनी मामा म्हणतात हा कर्ण तुझा प्रिय सखा, हा कर्ण तुझा प्रिय सखा, असतासी भीतोसी व्यर्थ काळजीला. यच्छक्ती किती वर्णू, यच्छक्ती किती वर्णू, भीतो मनी आणताच काळजीला. राम 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 हरे हरे राम 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 राया रघोत्तमा राम राम.
अरे म्हणे हा कर्ण तुझा प्रिय सखा. कर्णाला सुद्धा भगवंतानी सांगितलं होतं, तिकडं राहिलास तर फार तर सेनापती होशील, पण इकडं आलास तर राजा होशील. ऑफर दिली होती, या इकडं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे देऊ, पण नाही, आम्हाला लागले डोहाळे वलतेच गोष्टीचे. पण कर्ण त्याच बाजूला थांबून राहिले मात्र, आणि परिणाम व्हायचा तोच झाला. भीष्म पितामह आहेत तोवर वरची जागा खाली नाही, आणि वरची जागा खाली होत नाही तोवर प्रमोशन नाही. आणि निघाले दुर्योधन. कुठे निघाले? भीष्म पितामहांच्या त्या शिबिराकडे. आणि त्या शिबिराच्या अवतीभोवती अतिशय शांतता आहे, छान. कारण का? भीष्म पितामहांचं नामस्मरण सुरू आहे, आणि त्या नामाचा जो ऑरा असतो ना, तो त्या कुटीच्या भोवती सुद्धा दिसून येत होता. अतिशय विलक्षण शांतता होती. बघा, एखाद्याच्या घरी गेलं ना, शांत निवांत वाटतं, उपासना घरात आहे. आणि एखाद्याच्या घरी गेलो ना, कधी एकदा बाहेर पडीन असं होतं. तो आरा असतो प्रत्येकाचा. भगवंताचं नाम जिथं होतं ना, तिथं अकल्याण काहीही नसतं. आणि त्या कुटीपाशी दुर्योधन गेला. अतिशय शांत निवांत 12 वर्षाचा त्या पहारेकऱ्यानं कुर्निसाद केला. आणि कुर्निसाद केला, तो मुजरा केल्यानंतर दुर्योधन शिबिराच्या मध्ये गेला आणि जाऊन नमस्कार केला. पितामह आहेत ते, आजोबा आहेत, पणजोबा आहेत, त्यांच्या वयाच्या माणसाला पहिल्यांदा नमस्कारच केला पाहिजे. आणि म्हणून नमस्कार केला मात्र, आणि पाहिलं. म्हणे बोला, काय म्हणणं आहे? म्हणे आजोबा, अहो एका गोष्टीचा खेद वाटतो म्हणून मी तुमच्याशी चर्चा करायला आलो. आज अर्जुनाचा सगळा पराक्रम युद्धभूमीमध्ये पाहून अनेक जण असं म्हणायला लागले, भीष्म आता म्हातारे झालेत, त्यांनी युद्ध करू नये. आणि हे शब्द कोणाचे आहेत हे भीष्म पितामहांना कळलं. पण दुर्योधना, तुझं म्हणणं समजलं मला. तुझं म्हणणं काय? बोल. भीष्म म्हणे रे राया. काय म्हणणं काय तुझं? मी सेनापतीपद सोडायचं? आत्ता सोडतो, मला मोह नाही कुठल्याही गोष्टीचा. ज्याला पाहिजे त्याला सेनापती कर. आजोबा चिडलेत पाहिले म्हटल्यावरती त्यांनी पटकन वाक्य बदलायला सुरुवात केली. राजकारणी माणसं, धूर्त माणसं अशी असतात. म्हणजे माझं काही म्हणणं नाही हो, अशी चर्चा आहे, अशी वल्गना आहे की आज 9 दिवस झाले कौरवांच्या बाजूचे निम्मे लोक मारले गेले, पण पांडवांच्या एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. भीष्म पितामह पांडवांची बाजू घेत आहेत. म्हणे दुर्योधना, अरे युद्धासाठी स्वतःची बाजू सत्याची असावी लागते, न्यायाची असावी लागते. त्यातलं काय तुझ्याजवळ आहे? युद्ध खेळताना तू काय तुझ्याकडे शिदोरी घेऊन निघालायस? अरे सगळं अधर्माचं तुझं चाललेलं आहे, आणि त्यातही आम्ही तुम्हाला साथ देतोय. कशा करता? आम्ही वचनाला बांधिलो आहोत म्हणून. हे बघ म्हणे, उद्या युद्धाचा 10वा दिवस आहे. या 5 पांडवांपैकी एकाला तरी उद्या संपवीन, नाही तर सेनापतीपद सोडीन. भीष्म म्हणे रे राया, लागती वाघ बाण हे काळ झाला की, समरी मज श्रम आता, तुझ वदता फार काळ झाला की. राम 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 हरे हरे राम 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 राया रे गौतमा राम राम. उद्या एक तरी पांडव संपला असेल, नसेल संपला ना तर मी सेनापती पदाचा राजीनामा दिलेला असेल. पुन्हा दुर्योधनाने विचारलं, पण महाराज हे खरं ना? हे खरं ना असं विचारलं. मग भीष्म चौताळले आणि म्हणाले, हे जर झालं नाही तर मग लक्षात ठेव, भीष्म प्रतिज्ञा आहे माझी, जर नाही ना त्यांच्यातलं कोणी संपलं तर मी मला संपवून घेईन. आणि ही प्रतिज्ञा केली मात्र, आणि ती प्रतिज्ञा झाली म्हणून दुर्योधन आनंदात निघाला. पण भगवंतानं आपला एक पार्षद त्या भीष्म पितामहांच्या दारापाशी उभा करून ठेवला होता. माणसं पेरावी लागतात, माणुसकी पेरावी लागते तर ती उगवते. आम्हाला फक्त हवं आहे, आम्ही ओरबाडून घेतोय, पण देण्याची आमची वृत्ती नाही आहे. भगवंतानं विरोधी पक्षामध्ये सुद्धा काही माणसं आपलीशी करून ठेवलेली होती, आणि तो त्या ठिकाणी ते सगळं ऐकतोय बरं का. दुर्योधन महाराज आले, सेनापतींच्या बरोबर काय चर्चा चालली आहे, आणि ती सगळी चर्चा यांनी ऐकली. मात्र तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवांचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवांचा. त्याने ऐकलं मात्र, आणि ड्युटी बदलण्याची तो वाट पाहायला लागला.
की दुसरा माणूस आला की ही बातमी भगवंताला जाऊन दिली पाहिजे आणि भगवंताच्याकडे ही बातमी दिल्याशिवाय आपलं काम पूर्ण होणार नाही. मनाला चटपट लागली आणि चटपट लागल्यावर भगवंत लगेच येतो बरं का. आणि रोज उशिरा येणारा तो पहारेकरी आज काही तास लवकर आला. म्हणजे आलात का तुम्ही? ठीक आहे, तुम्ही उभे राहा, मला झोप यायला लागली, मी निघतो. म्हणून जे निघाला भीष्मांच्या त्या कुटीपासून निघाला आणि थेट भगवंताच्याकडे यायला निघाला. होता होता भगवंताच्याकडे येण्यापूर्वी आधी द्रौपदीला भेटला आणि द्रौपदीला सांगितलं, भीष्म ही वदले अशी वाणी, उदयिक निष्पांडवी धरिणी. भीष्म ही वदले अशी वाणी, उदयिक निष्पांडवी धरिणी. आता रक्षित चक्र पाणी, तुझ विण नाही आम्हा कोणी. भगवंता, अरे भीष्मांनी अशी साक्षात प्रतिज्ञा केली असताना आता आम्हाला कोण वाचवणार रे? तुझ्याशिवाय कोणी नाही बरं. आणि म्हणून भगवंताच्या त्या ध्यानामध्ये द्रौपदी भिजून गेली आहे. डोळ्यातनं अश्रू येत आहेत, भगवंताचे चरण प्रक्षाळले जात आहेत. आणि होता होता त्या शिपायाला घेऊन, त्या दारावरच्या पहारेकऱ्याला घेऊन भगवंताच्या त्या महालामध्ये, तो जो बांधलेली ती कुटी होती ना, त्या ठिकाणी आली आहे. आणि विचारते भगवंताला, भगवंता अरे भीष्मांची अशी प्रतिज्ञा आहे, काय करायचं? आणि भगवंत पण मोठे खोडीर. म्हणजे द्रौपदी, आता भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा केली असेल ना, तर आपण काय करणार? तुला तर माहिती आहे त्यांनी केलेली प्रतिज्ञा ते खरी करतात. मग ती म्हणे, भगवंता काही होणार नाही का? नाही होणार, मग येते मी आता. असं येते मी आता म्हटली द्रौपदीने, गरकन मागे फिरली. भगवंताच्या मनात कसंच झालं, असे जर आपले भक्त आपल्याला विन्मुख होऊन गेले तर आपलं नाम कोण घेणार? मग अगे द्रौपदी, थांबशील का जरा? असं विचारल्या लगेच सुचत नसतं, जरा थांब ना, जरा विचार करू. आणि द्रौपदीच्या समोर भगवंतानी काहीतरी विचार करण्याचं नाटक केलं मात्र. आणि म्हणे, चल निघायचं आहे आपल्याला. म्हणजे कुठं? ते बाकीचे प्रश्न करू नको, चल, विश्वास आहे ना माझ्यावर. आणि भगवंत पुढे पुढे भरा निघाले. भगवंतांनी पायामध्ये खडाबा घातल्यात, भगवंत पुढे चालतायत. अहो, डोक्यावरती नेहमीच्या प्रमाणे ते मुकुट घातलेला नाही, अंगावरती बाकी काही फारशी वस्त्र घातलेली, ती एक ती घोंगडी अंगावरती निघालेत भगवंत. आणि द्रौपदी भगवंताच्या मागे 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 चालायला लागली. झर 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 भगवंतानी पावलं टाकावीत. आणि द्रौपदी मंद पावलानं मागणं जाती. अहो, राजकन्या आहे, राजाची राणी आहे, उपवनामध्ये राहावं लागलं आहे, हे सगळं सोसवणार आहे का? आणि चालतीये. चालत असताना तिनं भगवंताला सांगायला सुरुवात केली, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, आले चालवेना, ओ हरी मजला चालवेना, आले बिपिनी निकट, झाली रजनी बिकट, येती श्वापद निकट, मजला साहवेना, हरी मजला चालवेना, ओ हरी मजला चालवेना, हरी मजला चालवे. भगवंत थांबले. काय होतंय द्रौपदी? चालताना पायाला खडे रुततायत, काटे रुततायत. भगवंता, कसं काय चालू? अरे ही श्वापद पायापाशी येत आहेत, मला भीती वाटते, काय करू रे? भगवंतानी पाहिलं मात्र आपल्या पायात खडावा आहेत, हिच्या पायात नाहीत. भगवंतानी आपल्या खडावा काढल्या आणि द्रौपदीच्या पायात सरकवल्या. पण ह्या खडावा तू घाल, तुला सवय नाही, मला सवय सगळ्या गोष्टीची. आणि चल आपण जाऊयात. हे बघ, सकाळ व्हायच्या आत भीष्मांच्या शिबिरात जाऊन पोहोचलं पाहिजे. बाकीचे लोक जागे व्हायच्या आत ब्राह्म मुहूर्ताला भगवंत जे दर्शन देतो ना, ते दर्शन भीष्म पितामहांना झालं तर आपलं काम होणार आहे. आणि त्या मुहूर्ताला तिथं पोहोचायचं असेल तर चल, पटपट पटपट चालायला लाग, पावलं उचल. आणि भगवंताचं नाम घेत द्रौपदी निघाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. मगाशी मनातली विवंचना गेली, आता भगवंताचं नाम होतं, आपोआप पावलाला वेग आला. आणि नकळत पांडवांना घेऊन कृष्णेसी कृष्ण शीघ्र चाले. भगवंत चालतात भरा 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 भरा. द्रौपदी, चल बरं, आता आपल्याला पोहोचायचंय बरं का. पायामध्ये कितीही खडे रुतले तरी आयुष्यामधले खडे बाजूला करण्याकरता ही वेळ साधली पाहिजे. आणि भगवंत तिला घेऊन जात आहेत. होता होता भीष्मांच्या त्या राहुटीपाशी येऊन पोहोचले मात्र. आणि तो दारावरचा पहारेकरी जरासा आळसावलेला, तो ब्राह्ममुहूर्त,
सर्वसामान्यांना त्यावेळेला झोपच येते, ज्याला जाग येते तो सद्गुरूंचा आश्रित. आणि त्याला झोप यायला लागली होती. भगवंत शिताफीनं त्या शिबिरामध्ये शिरले, पण तितक्या शिताफीनं द्रौपदीला शिरता आलं नाही. हातातल्या बांगड्या वाजल्या, पायातली वहाण वाजली आणि त्यांनी अडवलं, ए का कोण आहेस तू आणि कुठं निघालीस? आणि ह्यांनी अडवलं तसं भगवंत मागे आले आणि म्हणतायत, अरे हिला भीष्मांना भेटायचंय, जाता नाही येणार का? म्हणे जाता येत नाही, इथं परवानगी लागते. म्हणे कुणालाच जाता येत नाही. नाही म्हणे तसं जाता येतं. म्हणे कुणाला? म्हणे स्त्री जी पतिव्रता आहे तिला आत जाता येतं. कोणी एखादा यती तो जर आला तर त्याला आत जाता येतं. आणि स्वतः भगवान गोपालकृष्ण जर आले ना तर त्यांना परवानगीची गरज नाही. आता भगवंतांनी सांगितलं असतं मीच गोपालकृष्ण तर बिंग फुटलं असतं. सांगितलं, हे बघ ही पतिव्रता आहे, स्त्री आहे, हिला आत जाऊ दे. तो म्हटला ठीक आहे, तुझी हुशारी मला समजली, माझ्याकडनं काढून घेतलं मलाच सांगायला लागलास. ती आत जाईल म्हणे, पण तू जायचं नाही. दारावरती अडवलं मात्र आणि द्रौपदीची आता धाबं दणाणलं. म्हणे भगवंता अरे आज जाऊन सांगू काय? सांगायचं काय? त्यांच्याशी बोलायचं काय? म्हणायचं काय? पूर्वीच्या काळी बोलण्याकरता सुद्धा माणसं घाबरत होती. म्हणे त्यांना जाऊन म्हणू काय? म्हणे काही म्हणू नकोस, फक्त जाऊन नमस्कार कर. आमची आजी कायम सांगायची, नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद मोलाचा. मोठ्या माणसाला चटकन नमस्कार करावा, सांगायची वेळ लागता कामा नये. भीष्मांना फक्त जाऊन नमस्कार कर, पुढच्या गोष्टी आपोआप घडतील. पण विचारलं मला तुला कोण घेऊन आलं तर काय सांगू? म्हणे सांग माझा जोडा राख्या आलाय. आणि भगवंता अरे काय आज एक एक आखरीत मानलंयस? तुझ्या पायातल्या वहाणा माझ्या पायात सरकवल्या आणि माझा जोडा राख्या म्हणून तुला म्हणायचं खरे मी? द्रौपदी वेळ फार नाही, त्या वहाणा इथं देऊन ठेव, मी हातात घेऊन उभा राहतो, जा आत जाऊन ये. गेली आत मात्र. आणि काय आपण प्रतिज्ञा केली म्हणून अस्वस्थ झालेले भीष्म पितामह त्या चिकाच्या पडद्याच्या मागं येरझाऱ्या घालतायत. मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, हातामध्ये ती स्मरणीय आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तो चिकाचा पडदा बाजूला सारला आणि द्रौपदीनं आत जाऊन नमस्कार केला. हातातल्या बांगड्या जशा वाजल्या तसे भीष्म बदले. अष्टपुत्रा सौभाग्यवती, बोले भीष्म ख्यात कीर्ती, येरी वदे मी पांडवसती, दर्शना लागी पातले. म्हणे महाराज हा दिलेला आशीर्वाद या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? अहो मगाशी जी विचारत होती आज जाऊन काय बोलू, तिला सुचायला लागलं ना. भगवंत योग्य वेळेला योग्य बुद्धी देतो, योग्य गोष्ट वदवून घेतो. आणि म्हणे कोण आहेस तू? म्हणे ज्यांच्या हत्येकरता वधाकरता तुम्ही शपथ घेतलीत ना त्या पांडवांची पत्नी, तुमची नातसून, पंडुराजाची सून आणि माझ्यासारखी अबला तुम्हाला नमस्कार करायला आली. कशा करता? उद्या सती जायचंय ना म्हणून तुम्हाला नमस्कार करायला आली आहे. आणि भीष्म पितामहांना कसं झालं, काय आपण शपथ घेतली, नातवांना मारायचं आणि जगून आजोबांना काय करायचं? आणि हा विचार मनामध्ये आला आणि भीष्मांना कळलं ही एकटी येणार नाही, हिला कोणाचा पाठिंबा आहे तो शोधला पाहिजे. तर तू इथं कशी आलीस या शिबिरापर्यंत? कोण आले तुझ्यासोबत? असा दरडावून प्रश्न विचारला मात्र. आणि तिने सांगितलं माझ्यासोबत ना माझा जोडा राख्या गडी आलाय. टचकन भीष्म पितामहांच्या डोळ्याला पाणी आलं. अगं द्रौपदी खरंच तुझा जोड्या राख्या आहे का? तुझ्या सौभाग्याचा जोडा राख्या आहे तो, मला दर्शन देणार नाही का तो? म्हणून भीष्म पितामह द्रौपदीसह शिबिराच्या बाहेर आले आणि भगवंतांना हात जोडून म्हणाले पांडवांकरता नाही ती सोंग घ्यायची आणि आम्हाला साधं दर्शन पण द्यायचं नाही. म्हणे करायचं काय? तुम्ही प्रतिज्ञाच अशी घेतलीत, तुमच्या पुढे यायचं कसं? आम्ही शत्रुपक्षातले. म्हणजे काय करू सांगा? म्हणजे तुम्ही काही करू नका, तुमच्यासाठी शिखंडी नावाचा जिन्नस आम्ही तयार ठेवला आहे. ज्या काही गोष्टी घडायच्या त्या आपोआप घडतील. तुमचं म्हणणं काय, तुमचं मागणं काय मागून घ्या. भीष्म पितामहांनी सांगितलं इतना तू करना प्रभुजी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम मुख हो, गोपाल नाम मुख हो. गंगा जी का तट हो वा यमुना जी का वट हो, वो सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. भगवंत म्हणाले तथास्तु, काही काळजी करू नका. इच्छामरणी होते भीष्म. तुम्हाला ज्या वेळेला निघून जायचं ना निजधामाला त्यावेळेला तुमच्यासमोर भगवंत असतील
आणि भगवंताचं नाम तुमच्या मुखामध्ये असेल आणि मुखामध्ये पडण्याकरता भगवंतांनी त्या ठिकाणी बाणाचा प्रहार करून गंगासुद्धा निर्माण केलेली आहे. हे सगळं भगवंत करतात भक्तांसाठी. कशा करता करतात? जे भगवंताचं नाम घेतात त्या सगळ्यांसाठी भगवंत बांधील असतो. द्रौपदी करता जे भगवंतांनी केलं तेच भीष्म पितामहांकरता केलं. का? दोघंही जण तितक्याच निष्ठेनं नाम घेत होते. भीष्म दुर्योधनाच्या पक्षात होते, द्रौपदी पांडवांच्या पक्षात होती. भगवंत कोणाकरताही मागे पुढे पाहत नाही, सगळ्यांना सारखं देतो आणि तो ते सगळं सारखं देतो. ज्याला ते मिळालं त्याला कृतकृत्य होतं. म्हणून आपण काय करावं? तुकोबांनी सांगितलं ते नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, नामे तरले अवघे जन, नामे तरले अवघे जन, नाम पावन पावन, नाम पावन पावन, पावन पावन, पावन पावन. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची. सेवा घडेल का नाही असा प्रश्न मनामध्ये पडला होता. दुपारी काकूंना फोन केला, म्हटलं दुसरं कोणाला येता येतं का विचारता का? म्हणे नको, तुम्ही एक तासभर वाट पाहून तुम्हीच या. आणि ती इच्छाशक्ती माझ्या मागे उभी राहिली. सकाळपासून प्रयत्न केला 4 वेळा औषध घेऊन. थंडी ताप कालपासून जाणवतोय की उभं राहत नव्हतं. सकाळची पांडुरंगाची पूजासुद्धा तशीच केली. पण आता कीर्तनाला उभं राहाल की नाही असा प्रश्न पडला होता. पण त्यांचे आशीर्वाद होते महाराजांच्या रूपानं. त्या सांगत असतील की नाही कथेला या. कथेला येणं झालं. 90 मिनिटाची कथा सादरी त्या महाराजांच्या समोर सादर केली आहे. महाराजांनी आपण ती गोड मानून घ्यावी. झालेली सेवा रामरायाच्या चरणी अर्पण करायची. एक श्लोक सांगतो, सगळ्यांनी माझ्या समवेत म्हणावा. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझविणे, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुम्हा पुढतिया, नम्रत्व येणे असे, इच्छा होतसे मानसी धरितसे, हा देह तुझा. राजाधिराज रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय. जय रघुवीर समर्थ सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. झाले कीर्तन शेवट गोड, मणिधरा श्री जानकीच्या वरा, कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नामघोष पादका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबासी.